तर आता पाहूयात गावोगावी 24 तास. जालन्यातील वाटूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं. हवामान खात्यानं रायगड जिल्ह्यासाठी पावसानं रेड अलर्ट दिलाय. पुढील 3 तासात रायगडसह पुणे आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आज सकाळपासूनच जिल्ह्यात दाट ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर वाढला. सह्याद्रीतील पर्वतरांगांमध्ये तसंच पुण्यातील भीमाशंकर परिसरात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली. खेडमधील ग्रामस्थांनी भीमा नदीची ओटी भरत जलपूजन केले. भीमा नदी प्रवाहित झाल्यानं खेड शिरूर तालुक्यातील पाण्याची समस्या सुटणार आहे. तसंच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. येवला शहरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा कमी पडते. दरम्यान प्रशासनानं पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होते. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस असला तरी धरणांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाहीये. जिल्ह्यातील 2 मध्यम आणि 160 लघु सिंचन प्रकल्पांमध्ये 9.66% पाणीसाठा शिल्लक आहे. 2 मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त 6.6% साठा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्याला अजूनही दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा आहे. जळगावातील 109 गावांमध्ये पाणी टंचाईचं सावट आहे. यातील 32 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर 77 खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं. अनेक गावांमधील सार्वजनिक पाणी पुरवठ्याचं स्त्रोत कोरडं ठाकलं. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आखाडा तापलेला आहे. तब्बल 9 वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होऊ लागल्यात. यंदा महायुतीने शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. सध्या महायुतीचे उमेदवार गावोगावी फिरतायत. यावेळी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली जाते. कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजयसिंह देसाईंचे नगरसेवक पद धोक्यात आले. जात पडताळणी विभागानं त्यांचं नगरसेवक पद रद्द ठरवलं. देसाईंनी भाजपकडून प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली होती. त्यासाठी त्यांनी कुणबी जातीचा दाखला जोडला होता. या दाखल्यावर अंतिम सुनावणी झाली असून दाखला अवैध ठरवला. संभाजीनगरात स्वच्छता पॅटर्न राबवलं जाणार असल्याची घोषणा महापौर समीर राजूरकर यांनी केली. या मॉडेल अंतर्गत CSR फंडातून कामं केली जातील. सध्या शहराचा कचरा व्यवस्थापन खर्च 30 कोटींवरून 100 कोटींवर गेला. त्यामुळे रखडलेली कामं मार्गी लावणं गरजेचं आहे. जळगावमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. वाढत्या घटनांवरून भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या कामांवर संताप व्यक्त केला. नगरसेवकांनी शेरोशायरी करत महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत खडेबोल सुनावले. शिरूर तालुक्यात स्वाभिमानाची आणि शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई आता सुरू झाली. तब्बल 9 वर्षांनी होत असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराची रंगत शिगेला पोहोचली असून गावोगावी जाऊन ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक मतदारांशी संवाद साधला. राज्याच्या सागरी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्यात आला. 1 जून ते 15 ऑगस्ट कालावधी मासेमारी बंदीचा असणार आहे, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी विधानसभेत दिली. अटल सेतू साईड पॉईंट बनत असल्याचं आकडेवारीतून समोर आले. गेल्या 2.5 वर्षात अटल सेतूवरून 12 जणांनी जीव गमावला. भविष्यात अटल सेतूवर अशा घटना घडू नयेत यासाठी अटल सेतूला संरक्षक जाळी लावण्याच्या सूचना तात्काळ संबंधित यंत्रणेला दिल्या जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. जळगावच्या चोपडामध्ये काँग्रेसच्या वतीनं TET पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. आंदोलनात राज्य आणि केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेसचे विविध विभागाचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अनुसूचित जाती उपवर्गीकरण आरक्षण लागू करावं या मागणीसाठी सांगलीत समस्त मातंग समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मातंग बांधवांकडून लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात आलं. ऑगस्टपर्यंत राज्य सरकारनं उपवर्गीकरण आरक्षण लागू करावं, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. नागपुरात उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. यशवंत स्टेडियमच्या संविधान चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी समर्थनार्थ फलक घेऊन अनेक पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभागी झाले. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलं. कैद्याचे कपडे आणि हातात साखळ दंड घालून आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लोक कलावंतांनी आंदोलन केले. आर्थिक दुर्बल घटकातील कलावंतांना सरकारी योजनांचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
सांगलीच्या मिरजेतील प्रसिद्ध तंतुवाद्य कारागीर मोहसिन मिरजकरांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। मोहसिन मिरजकरांना यंदाचा राज्य शासनाचा स्टेट आर्टिसन एक्सलन्स पुरस्कार मिळाला। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या हस्ते मिरजकरांना सन्मानित करण्यात आले। तंतुवाद्य व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। मध्य रेल्वे आषाढी यात्रेसाठी 54 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। यात्रेनिमित्त भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं पंढरपूर आणि मिरजसाठी तब्बल विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावर 11 ते 18 जुलै दरम्यान वाहतुकीत बदल केला जाणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल केला जाईल। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी याबाबतचे आदेश दिलेले आहेत। यवतमाळमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका अनुदानित विनाअनुदानित आश्रमशाळा अशा एकूण 3324 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे। शासकीय माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। जळगावच्या अमळनेर इथं कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठेकेदारासह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इचलकरंजी पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराविरोधात धडक कारवाई करत 2 आरोपींची विविध भागात धिंड काढली आहे। या दोन्ही आरोपींवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत। पोलिसांनी आरोपीची शहरातील संवेदनशील भागात धिंड काढली। तसंच यापुढे सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम राहणार असल्याचा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला। लासलगाववरील जैन मंदिरात चोरीची घटना घडली। चोरट्यांनी मंदिरातील मौल्यवान वस्तू चांदीची छत्री आणि दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली। दरम्यान या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली।